श्री स्वामी समर्थ. सर्वांचं श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना एक छोटीशी नम्र विनंती आहे. परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाव घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. बघा, अल्पशी माहिती, अल्पसा प्रयत्न आपल्यापर्यंत सेवा पोहोचवण्याचा आहे व हे कार्य एक प्रकारचं तुमच्यापर्यंत व्यवस्थितरित्या सेवा पोहोचली पाहिजेत व सणवार व्रत वैकल्याची माहिती पोहोचली पाहिजेत या हेतूने आपण चॅनल उघडलेला आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका आणि सर्वांपर्यंत शेअर करा. बघा, आपण आज बघणार आहोत की सर्वात मोठा जो उत्सव आहे मराठी 3.5 मुहूर्तापैकी गुढीपाडवा, त्याआधी येणारी जी अमावस्या आहे, अमावस्येची सेवा आज आपण दुर्मिळ बघणार आहोत. ही अमावस्या खूप मोठी, भयंकर, त्रासदायक व वर्षाची शेवटची अमावस्या असणार आहे. या अमावस्येला आपण कुठल्या प्रकारची सेवा आपल्या घरामध्ये केली पाहिजे हे आपण आज बघणार आहोत. की बघा, अमावस्या प्रारंभ कधी होणार आहे तर 28 तारखेला अमावस्या शुक्रवारी 7 वाजून सायंकाळी 56 मिनिटांनी प्रारंभ होणार आहे आणि अमावस्या समाप्ती शनिवारी दुपारी 4 वाजून 28 मिनिटांनी समाप्त होणार आहे. ही अमावस्या जी आहे ही शनी अमावस्या असणार आहे आणि वर्षाची सर्वात शेवटची अमावस्या असणार आहे 12 अमावस्यापैकी. आणि शनी अमावस्येमुळे ही जी अमावस्या आहे ही दुर्मिळ असणार आहे. आणि वर्षभरात बघा, चैत्र पौर्णिमा, चैत्र गुढीपाडवा ते दुसऱ्या गुढीपाडव्यापर्यंत आपण एक मराठी कालगणनेनुसार आपला मराठी नववर्ष मानला गेला जातो आणि जानेवारी ते डिसेंबर हे इंग्रजी नववर्ष असतं आणि अमावस्या 12 असतात, 12 पौर्णिमा असतात आणि 24 एकादशी असतात. त्याचप्रमाणे ही जी अमावस्या आहे ही शनी अमावस्या आणि सर्वात शेवटची अमावस्या आहे. तर आपला हा व्हिडिओ स्किप न करता आपण सर्वांनी बघावा. अमावस्येच्या दिवशी आपल्याला कुठल्या प्रकारच्या सेवा आपण घरच्या घरी करू शकतो आणि त्याचबरोबर आपण सेवा करत असताना आपल्याला कुठल्या प्रकारचे स्तोत्रमंत्र म्हणायचे आहे संरक्षणासाठी, घराच्या संरक्षणासाठी, व्यवसायाच्या संरक्षणासाठी, व्यवसाय वाढीसाठी, नजर बाधा, प्रेत बाधा, पिशाच बाधा, करणी बाधा, भानामती आणि घरामध्ये असलेले त्रास व वाईट शक्तींचा त्रास व अशांतता, पितृदोष, मातृदोष व आपल्याला जर कुठल्या प्रकारचा त्रास असेल किंवा आपण कुठल्या प्रकारचं जे दूषित अन्न ग्रहण केलं असेल आणि त्यामुळे जर आपल्याला त्रास होत असेल तर अशा त्रासातून मुक्त होण्यासाठी आपण या सेवा आज आपल्याला सांगणार आहोत युट्यूबच्या माध्यमातून. तर बघा, सर्वप्रथम काय करायचं आहे, अमावस्या दिवशी, अमावस्या आपल्याला जी अमावस्या आहे ती शुक्रवारी लागणार आहे संध्याकाळी 7 वाजून 56 मिनिटांनी. त्यामुळे आपल्याला जे काही हवन सेवा आहे ती सेवा आपण दुसऱ्या दिवशी सुद्धा करू शकता किंवा 8 वाजून 56 मिनिटांनी लागल्यानंतर रात्री सुद्धा करू शकता. तर या दिवशी बघा, अमावस्येच्या दिवशी समुद्राला भरती ओहोटी येत असते आणि या दिवशी सर्व या पृथ्वी तलावर दत्त महाराजांच्या कृपा आशीर्वादाने प्रेत आत्म्यांचा आणि पितरांचा मुक्त संचार असतो, चांगल्या आणि वाईट शक्तींचा संचार असतो पौर्णिमा आणि अमावस्या. तर अमावस्येच्या दिवशी पितृगण हे स्वगृही येत असतात, तर पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवी आणि कुलदेवता हे सुद्धा स्वगृही येत असतात. तर अमावस्येच्या दिवशी आपल्याला काय करायचंय, सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचंय आणि स्नान करत असताना आपण स्नानामध्ये आपल्याला कडे जर गाईचं गोमय असेल, म्हणजे बघा, पंचगव्य गाईच्या 5 तत्वापासून बनलेलं, पदार्थांपासून बनलेलं जे गोमय असेल तर आपल्याला पंचगव्य अंगाला लावून उठण्यासारखं स्नान करायचंय. त्याचबरोबर आपल्याला त्या दिवशी पिंपळाला एक तांब्या भरून पाणी आपल्याला अर्पण करायचंय आणि पिंपळाच्या वृक्षाखाली आपल्याला तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि पिंपळाला 11 प्रदक्षिणा या करायच्या आहेत आणि पितृदोषाच्या शांतीसाठी प्रार्थना करायची आहे. ही झाली पहिली सेवा. दुसरी सेवा, आपल्या घरामध्ये आपल्याला अशांतता जाणवत असेल आणि किंवा जर अशक्तींचा म्हणजे अशुभ शक्तींचा वावर आपल्याला वाटत असेल, निगेटिव्ह वाटत असेल, तर आपल्याला घरामध्ये आपल्याला 11 अगरबत्ती लावून किंवा धूप लावून आपल्याला कालभैरव अष्टक, स्वामींचं स्तवन, स्वामींच्या मंत्राची एक माळ, श्री स्वामी समर्थ आणि कालभैरव अष्टक 11 आवर्तन आपल्याला करायचे आहेत. आणि कालभैरव अष्टक 11 वेळा झाल्यानंतर ती जी विभूती आहे ती पांढऱ्या किंवा पिवळी जी मोहरी असते, केंद्रात मठात मिळणारी किंवा पूजा साहित्याच्या दुकानात मिळणारी, त्या मोहरीमध्ये मिक्स करायची आणि संपूर्ण घरात फेकायची व घराच्या संपूर्ण चौफेर फेकायची. जर तुमचा व्यवसाय असेल तर तिथे फेकायची.
त्याचबरोबर ही वर्षाची सगळ्यात शेवटची अमावस्या असल्यामुळे आपण आपल्या द्वाराजवळ किंवा दुकानाच्या जवळ व्यवसाय जिथे असेल तिथे आपण दिवाळीप्रमाणे 2 दीप लावावे, तिळाच्या तेलाचे किंवा साध्या तेलाचे. त्यामुळे लक्ष्मी मातेचं शुभागमन आपल्या घरामध्ये होत असते, व्यवसायाच्या ठिकाणी होत असते आणि अशुभ लक्ष्मीचा वास तिथून निघून जातो व आपलं दुकान जर असेल तर तिथे आपले कस्टमर वाढायला सुरुवात होते आणि घर जर असेल तर घरामध्ये लक्ष्मी स्थिर व्हायला सुरुवात होते. या दिवशी आपल्याला घरातील देवतांच्या ज्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्यांना आपल्याला दही आणि लिंबू हे लावून त्यांना स्वच्छ करायचंय किंवा आपण जर एखादी पावडर वगैरे यूज करत असाल तर ती पावडर लावून स्वच्छ करायची. देवतांच्या मूर्ती अमावस्येला करायच्या स्वच्छ. श्रीयंत्र, कुबेर यंत्र, महामृत्युंजय यंत्र यांना पण स्वच्छ करायचंय आणि पूर्ण देवारा जो असतो, पूर्ण देवारा हा बघता आपण ह्या पूर्ण जाळं जळमट झालेले असतील तर ते सुद्धा स्वच्छ करायचे. आणि घराच्या बाजूला जर आपलं कुठलं मंदिर असेल, मारुतीचं मंदिर असो, कालभैरवाचं मंदिर असो, हनुमानाचं मंदिर असो किंवा महादेवाचं मंदिर असो, देवीचं मंदिर असो, तर तिथे आपल्याला एक नारळ न्यायचं, 2 नागवेलीचे पानं, त्याचबरोबर आपल्याला 1 रुपया सुपारी आणि अगरबत्ती नेऊन तिथे पूजन करायचं. म्हणजे त्या देवतेंना प्रार्थना करायची की मी स्वामी महाराजांच्या इच्छेने, मार्गदर्शनाने आणि आशीर्वादाने आपल्याकडे मानसन्मान करण्यासाठी आलेले आहे, तर आपण मला संरक्षण प्रदान करावं असं म्हणून त्यांनी श्रीफळ तिथेच अर्पण करावं. तर त्या देवतेंचं होतं काय, तर मानसन्मान होते आणि त्यांची कृपा आपल्याला लाभते व त्या देवतेंपासून आपल्याला त्रास सेंद्रिय देवतेंपासून होत नाही. जर आसरा असतील तर त्यांना दही भातांचा नैवेद्य दाखवावा किंवा मुंजा असेल, मुंजाचं स्थान असेल तर तिथे आपल्याला दही भात आणि हरभऱ्याच्या डाळीचं नैवेद्य व श्रीफळ अर्पण करावं, म्हणजे नारळ अर्पण करावं. अशा पद्धतीने आपल्याला अमावस्येच्या दिवशी ह्या विविध सेवा करायच्या. त्याचबरोबर सर्वात महत्वाची सेवा म्हणजे घरामध्ये छोटीशी गौरी पेटून हवनकुंड असेल तर तिथे आपल्याला श्री स्वामी महाराजांचं स्तवन, स्वामींची षडाक्षरी मंत्राची 1 माळ, आपल्याला दत्त महाराजांचा मंत्र, नवनाथ महाराजांचा मंत्र, त्याचबरोबर देवीचा मंत्र, देवीचे 5 मंत्र, गायत्री मंत्र, कालभैरवाष्टक, वल्गा सूक्त अशा विविध मंत्रांनी आपल्याला 11 वेळा मंत्र म्हणून, कालभैरवाष्टक 11 वेळा म्हणून, वल्गा सूक्त 11 वेळा म्हणून आपल्याला हवन करायचंय शुद्ध तुपाने. आणि जर आपल्या घरातील सदस्य हवनाला बसणार असतील तर आपल्याला गहू आणि तांदूळ मिक्स करून त्यामध्ये थोडस साखर टाकून आणि तुपाचे 2-3 थेंब टाकून ते हरिद्रव्य त्यांना द्यायचं आणि एकाने शुद्ध तुपाची आहुती त्या पेटलेल्या गौरीवर शेणापासून बनलेल्या द्यायची व घरामध्ये ती यज्ञ आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायचं. यानं होतं काय, तर घरामधील नकारात्मकता निघून जाते, लक्ष्मीचा शुभ आशीर्वाद होते आणि या दिवशी आपल्याला बघा आपल्या घरामध्ये आपल्याला चौफेर मोहरी टाकायची आहे, त्याचबरोबर रक्षा सुद्धा टाकायची आहे. आणि जर आपल्याला त्रास असेल तर आपण ही जी रक्षा आहे, ही कालभैरव अष्टक म्हटलेली ती रक्षा आपण हातामध्ये घ्यायची, टेरेसवर जायचं गच्चीवर किंवा आपल्या घराच्या बाहेर जायचं आणि चौफेर फुंकायची आपल्या हातामध्ये, उजव्या हातामध्ये घेऊन चौफेर आपल्याला ही रक्षा फुंकायची. त्यामुळे आपल्या शत्रू जे असतात आजूबाजूचे, घराच्या आजूबाजून शेजारी असतात किंवा आपण जिथे काम करतो तिथे आपले हितचिंतक शत्रू असतात, त्या शत्रूंपासून आपलं संरक्षण होत असते. त्याचबरोबर आपल्याला कुठली सेवा करायची आणखी, तर आपण या दिवशी कुठलेच प्रारंभ करत नाही, कारण अमावस्या ही जी स्थिती आहे ही तिथी एक प्रकारची शुभ तर आहे, लक्ष्मीचं आगमन या दिवशी झालेलं आहे, परंतु आपण लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा या दिवशी करत असतो. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी कुठल्याच पारायणाचा प्रारंभ आपण करावा नाही. गोमूत्र लावून, गोमूत्र, गंगाजल, पाणी व हळद मिक्स करून त्याचा लेप आपण घरातील सर्व उंबऱ्यावर द्यावा व त्याचबरोबर देवघराच्या जवळ जर उंबरा असेल तर तिथे सुद्धा लावावा. त्याचबरोबर 5 शुद्ध भीमसेनी कापराच्या वड्या आपण आपल्या उंबरठा जो असतो घराचा तिथे लावाव्या व घरामध्ये 16 वेळा श्री सूक्त, 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ नवार्ण मंत्र, 1 माळ विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, त्यानंतर श्री सूक्त, व्यंकटेश स्तोत्र याचं पठण करावं, कारण या दिवशी लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. त्याचबरोबर या दिवशी लक्ष्मी मातेचा जन्म दिवाळीच्या दिवशी झालेला आहे, जी पौर्णिमा असते, कार्तिक अमावस्या असते त्या दिवशी झालेला आहे. त्यामुळे अमावस्येला आपण लक्ष्मी प्राप्तीची सेवा केली तर कर्जबाजारीपणा निघून जाते व लक्ष्मी मातेचा शुभ आशीर्वाद आपल्याला मिळतात व घरामधील कर्जबाजारीपणा निघून लक्ष्मी स्थिर होते व घरामधील अलक्ष्मीचं निरासरण होत असतं. किती छान सेवा आहेत, फक्त आपण करून बघाव्या, नुसतं करून नाही बघाव्या तर अनुभव घेऊन बघाव्या. आणि या दिवशी जास्तीत जास्त प्रमाणात परान्न टाळावं, कोणाच्या घरचं अन्न आपण खाऊ नये किंवा
अन्न जर खाल्लं तर त्यांचं जे दोष असतात, पितृदोष किंवा इतर दोष, ते आपल्यावर येतात आणि त्यामुळे आपले जीवनात अनेक समस्या अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या दिवशी आपण परान्न टाळावं व कुठचं अन्न खाऊ नये, कुठचा प्रसाद सुद्धा या दिवशी खाऊ नये. आणि याच प्रकारे आपण सेवा करावी आणि महाराजांना शरण जावं. आणि महाराजांचा सुद्धा किंवा कालभैरव मंदिर जर जवळ असेल तर त्यांचा सुद्धा 11 अगरबत्त्या लावून एक श्रीफळ अर्पण करून आपण त्यांचा यथासांग मान सन्मान करावा. या अमावस्येपासून तर पुढच्या अमावस्येपर्यंत ते आपलं पालन पोषण आणि आपलं संरक्षण करत असतात. तर आपण अमावस्येची सेवा अशा पद्धतीने आपल्याला करायची असते. तर सेवा कशी वाटली तर नक्की कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाकून कळवा आणि सर्वांपर्यंत ही अमावस्येची दुर्मिळ सेवा पोहोचवा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.